वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाला वर्धेचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर तसेच जिल्हाधिकारी वाणमती सी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर अत्यंत भावुक झाले होते। ते म्हणाले की दादांची दूरदृष्टी अफाट होती। विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच आक्रमक आणि हिताची भूमिका घेतली। सेवाग्राम विकास आराखडा असो की सेवाग्राम सोलर अँड सायन्स पार्क, जिल्ह्याच्या विकासासाठी दादांनी नेहमीच बळ दिले। वर्धेतील 264 शेतकऱ्यांना बारामतीचे आधुनिक कृषी विज्ञान केंद्र पाहता आले, ते केवळ दादाच्या तत्परतेमुळेच, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली। केवळ लोकप्रतिनिधीच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही दादांच्या कामाच्या शिस्तीचे कौतुक केले। जिल्हाधिकारी वाणमती सी यांनी 2017 पासूनच्या त्यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की दादांचे प्रशासकीय कामकाज पहाटेपासूनच सुरू व्हायचे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी दादांच्या गुणवत्तापूर्ण कामाच्या आग्रहाबद्दल गौरवोद्गार काढले। दादा जे बोलायचे ते करून दाखवायचे, असे सांगत नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनीही दादांच्या योगदानाचे स्मरण केले। यावेळी नायब तहसीलदार अतुल रासपाईले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले। सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटे मौन पाळून आपल्या या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम ठोकला। माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आपल्या सर्वांमधून अचानकपणे एका दुर्दैवी अपघातात निघून गेले आणि आपण सर्वांनी मागच्या 3-4 दिवसामध्ये बघितलं की राज्यातला असा कुठलाही जिल्हा किंवा कुठलेही गाव नसेल की ज्या ठिकाणी ह्याच्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात नाही आली किंवा दादांच्या आठवणी काढण्यात आल्या नाही। दादांचा आवाज फार पॉप्युलर होता, त्यांच्या आवाजातच दम नव्हता तर कामातही दम होते। सर्वांनी सांगितलं की त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्यासोबत कुठले कुठले अनुभव आले। साहजिकच माझाही त्यांच्यासोबत सभागृहाच्या निमित्तानं म्हणा किंवा काही शासकीय कामांच्या निमित्तानं संपर्क आला आणि मला अजूनही आठवते
जेव्हा दुसरं अधिवेशन होतं, मी राज्यमंत्री झाल्यानंतर दुसरं अधिवेशन मुंबईला लागलो होतो आणि एक सहकार विभागाचा प्रश्न लागणार होता आणि एका मोठ्या नेत्याच्या साखर कारखान्याची चौकशी या संदर्भात सांगली जिल्ह्यातला तो प्रश्न लागला होता. दादा समोर बसून होते, मी बराच मागे होतो आणि त्यांना माहित होतं की मी उत्तर देणार आहे. त्यांनी मला जवळ बोलवून घेतलं, म्हणलं तू काय उत्तर देणार आहे याच्यावर. मी त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब, चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं मी उत्तर देणार आहे. त्यांनी सांगितलं की निश्चित तू तसंच उत्तर दे, तुझ्यावर कुठलाही दबाव आला तरी त्या कारखान्यामध्ये येणारा ऊस जो आहे तो त्या शेतकऱ्यांचा आहे, त्यांचा कुठेही नुकसान त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे. निश्चितपणे तुला कोणाला काही आलं तरी चौकशीनंतर जे काही विषय आढळतील त्यांच्यावर कार्यवाही होईल ते तू सभागृहाला आश्वस्त कर. दुसरा एक विषय होता जो वारंवार आपल्या जिल्ह्याशी निगडीत त्यांच्या विभागाशी निगडीत होता, तो म्हणजे आपल्या जिल्ह्याकरिता तत्कालीन वित्तमंत्री आपले पालकमंत्री मुनगंटीवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी जो सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केला त्याची कामं नंतरही काही चालू होती आणि त्यांना नेहमी म्हणायचो की दादा, ह्या सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत आमच्या वर्धा जिल्ह्याकरिता तुम्ही सेवाग्राम सोलर आणि सायन्स पार्क याची निर्मिती करण्याकरिता तुम्ही मंजुरी द्यावी. तर ते नेहमी मला म्हणायचे, डॉक्टर म्हणायचे, डॉक्टर तू प्रस्ताव अजून दिला नाही, तू अजून प्रस्ताव दिला नाही, लवकर आम्ही चांगला प्रोजेक्ट आहे, आपण मंजुरी देऊ. मग आम्ही प्रस्तावही दिला, आता लवकरच मंजुरी मिळणार होती. परंतु दुर्दैवानं हा प्रवास आपण त्यांच्यासोबत पूर्ण त्या ठिकाणी करू शकलो नाही. एकदा त्यांनी सहकार विभागाची बैठक त्यांच्या दालनामध्ये लावली होती आणि सहकार विभागाच्या बैठकीच्या 10 मिनिटं मी आधी पोहोचलो तर त्यांच्या कॅबिन मध्ये तेव्हा कृषी विभागाची बैठक झाली. मला बोलले बस तू, आपण 10 मिनिटानंतर सहकार विभागाची बैठक चालली आणि तिची बैठक चालू होती. त्या बैठकीमध्ये बारामती इथल्या केव्ही कृषी विज्ञान केंद्र जे असतं, बारामतीच्या केव्ही AI टेक्नॉलॉजीचा वापर करून ऊसाचं प्रोडक्शन कसं वाढवता येईल या संदर्भात त्या ठिकाणी प्रेझेंटेशन चालू होतं. ही टेक्नॉलॉजी बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये अडॉप्ट झाली पाहिजे या संदर्भात प्रेझेंटेशन चालू होतं आणि 5-7 मिनिटांनंतर ते प्रेझेंटेशन संपलं. बारामती केव्हीके बद्दल मी आधी देखील ऐकलं होतं, आता बारामतीबद्दल सर्वच ऐकत होते. बारामतीमध्ये होणारी शेती, बारामतीमध्ये असलेले उद्योग आणि बारामतीचं केव्हीके. तर अचानक मी त्यांना विनंती केली की दादा, माझ्या इथल्या शेतकऱ्यांना तुमच्या बारामती केव्हीकेला जर का व्हिजिट करता आली तर त्याचा मोठा फायदा माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होईल, तर तुम्ही माझी तिथे व्यवस्था करून द्यावी माझ्या शेतकऱ्यांची. त्यांनी लगेच त्या बारामती केव्हीकेच्या संचालकाला बोलवून घेतलं. त्याला सांगितलं का डॉक्टरचे जे काही वर्धा जिल्ह्यातले शेतकरी येईल तर त्यांना पूर्ण थांबवून त्या ठिकाणी पूर्ण केव्हीके आणि बारामतीमध्ये आपण कुठले प्रकल्प राबवतो याची विस्तृत माहिती दिली गेली पाहिजे. आणि लगेचच तिसऱ्या दिवशी मला फोन त्या बारामती केव्हीकेवरून आला की तुमच्या इथले शेतकरी आपण पाठवा, आम्ही ह्या ठिकाणी तयारी केलेली आहे. आपण लवकरच जिल्ह्यातले त्या ठिकाणी जवळजवळ 264 शेतकरी बारामतीला पाठविले आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना झाला. त्यांचा चांगला अभ्यास त्या ठिकाणी झाला. शेतीची नवीन टेक्नॉलॉजी घेऊन ते शेतकरी आपल्याकडे परतले, ज्याचा काही ना काही प्रमाणात फायदा आपल्या इथल्या ह्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रातली दूरदृष्टी असलेला नेता जो आवाजामध्ये जरी कणखर वाटत होता परंतु कामातही तेवढाच कणखर होता आणि हे सर्व करत असताना अतिशय घाईने ते काम करायचे. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे आणि नेमकं ह्याच घाईमध्ये होत असताना त्यांच्या जीवनाचा प्रवास देखील अतिशय घाईनं झाला. आपल्या सर्वांमधून ते निघून गेले. नेते मंडळींमध्ये समाजामधून काम करून घेण्याकरिता, प्रशासनातून काम करून घेण्याकरिता आणि समाज उपयोगी काम करून घेण्याकरिता अशी नेते मंडळी फार क्वचित त्या ठिकाणी उपलब्ध असते. त्यांचं दुःखद अपघातात दुर्दैवी निधन झालं त्याकरिता मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली